मनपा झेडपी निवडणुकांआधी महायुतीत आता रस्सीखेच दिसतीये। माजी आमदार अपूर्व हिरे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि 7 माजी नगरसेवकांसह आज त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे। अपूर्व हिरे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष होते। मनपा आणि झेडपी निवडणुकांच्या आधी महायुतीमध्ये ही रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत अपूर्व हिरे आणि आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। तर हिरे घराणं हे दादा भुसे यांचे कट्टर विरोधक मानले जातात। आता अपूर्व हिरेंना भाजपमध्ये घेऊन भुसेंच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची तयारी भाजपनं सुरू केल्याची चर्चा रंगली आहे। अपूर्व हिरे थोड्याच वेळात समर्थकांसह घोटीतून शक्ती प्रदर्शन करत मुंबईकडे रवाना होणार आहेत। जो भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय त्या प्रवेशाला भीतीपोटी माझ्या विरोधकांच्या पायाखालची आज वाळू सरकली असं दिसतंय आणि त्या भीतीपोटी त्यांनी घेतलेला हा निर्णय आणि म्हणून याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांनी जी काही तक्रार दिली आहे त्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही न्यायालयामध्ये सगळं सिद्ध करू की याच्यामध्ये कुठलाही गैरप्रकार झालेला नाही आणि हे सगळं फक्त पॉलिटिकली मोटिवेटेड आहे। असे कुठलेही गुन्हे आपल्याला माहिती आहे हे राजकीय दबावानं दाखल होतात। आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया, माहिती जाणून घेऊया। आमचे नाशिकमधले प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। योगेश, आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलं नाशिकच्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक मोठ्या हालचाली घडलेल्या आहेत जेणेकरून राजकीय समीकरण नाशिकमध्ये बदलतील अशा प्रकारचं हे सगळं दिसतंय। तर आता महायुतीमध्येच ही रस्सीखेच दिसतेय, एक प्रकारे एकमेकांना शह देण्यासाठी अशा प्रकारे प्रयत्न केले जातात। काय नेमकं सगळं वातावरण आहे? खरं आहे, आता विरोधक एका अर्थानं पूर्णपणे संपलेले आहेत। नाशिक महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शहरातली ही परिस्थिती आहे। आपण बघू शकतो की अपूर्व हिरे यांचा प्रवेश साठीची ही गर्दी आहे आणि हे सर्व लोक जी आहेत ही आता सर्व मुंबईकडे निघालेली आहेत। भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अजित पवार गटातून अपूर्व हिरे हे माजी आमदार होते आणि ते आता भाजपमध्ये प्रवेश करतायत आणि यावर राजकारण हे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात रंगलेलं आपल्याला दिसून येते। त्यांच्यावर आज प्रवेश होणार म्हणून पूर्वसंध्येला त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आणि ते गुन्हे हे राजकीय द्वेषापोटी दाखल करण्यात आले असा आरोप अपूर्व हिरे यांनी केला आहे। त्यामुळे एकूणच महायुतीमधल्याच तिघही पक्षांमध्ये तीव्र अशी स्पर्धा या ठिकाणी रंगल्याचं आपल्याला दिसून येतंय। आपण जर बघितलं, अपूर्व हिरे हे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटात होते, ते आता भाजपमध्ये जात आहेत आणि त्यांचे कट्टर विरोधक हे दादा भुसे शिंदे गटाचे आहेत। त्यामुळे एकूण मालेगावचं जे काही राजकारण होतं हे आता नाशिक महापालिकेमध्ये आपल्याला या ठिकाणी आलेलं दिसून येतंय आणि यापुढेही आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये हे राजकारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रंगताना दिसेल। एकूणच जशा जशा निवडणुका जवळ येतील तशी तशी ही चुरस अधिक तीव्र होत जाईल अशीच परिस्थिती आहे। निश्चितच योगेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि वेळोवेळी नाशिकमधून या सर्व अपडेट घडामोडी आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।